मावळचे आमदार सुनील शेळके यांनी लोणावळा नगर परिषदेत नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीतील अनेक मुद्द्यांवरती आक्षेप घेत ही आढावा बैठक म्हणजे रात्र थोडी आणि सोंग फार अशी असल्याची टिप्पणी करत RPI आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे सुनील शेळके यांच्यावर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर अनेक घणाघाती आरोप केले। आमदार सुनील शेळके हे समाजाच्या विरोधी भूमिका घेत असून 29 जानेवारी रोजी लोणावळेकरांना जागृत करण्यासाठी लोणावळा शहरात घंटा मोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याचे सूर्यकांत वाघमारे यांनी सांगितले। याच पत्रकार परिषदेमध्ये सूर्यकांत वाघमारे यांनी 333 कोटी रुपयांच्या स्कायवॉक मागे नक्की कोण हा प्रश्न देखील उपस्थित केला आहे। रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे, या पत्रकार परिषदेचा महत्त्वाचा मुद्दा की लोणावळा शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम चालू आहे। त्याच बाजूला लागून डॉक्टर बाबासाहेब धानोरकर हॉस्पिटल जे आपलं पूर्वीचं हॉस्पिटल होतं, त्या जागी जिल्हा उपरुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने बांधकाम चालू आहे। काल आमदार सुनील शेळके यांनी आढावा बैठकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला की भविष्यामध्ये या हॉस्पिटलला पार्किंगची अत्यंत गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून लोणावळ्यातील नागरिकांनी विचार करावा। या वाक्याचा अर्थ नेमका उलगडत नाही की आमदार महोदयांना त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम चालू आहे ते त्यांना मान्य नाही का? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। या ठिकाणी 30 वर्षापूर्वी नगरपालिकेने बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी उभा केला। त्यावेळी देखील नगरपालिकेचं बाबासाहेब धानोरकर हॉस्पिटल होतं आणि हॉस्पिटल आणि पुतळ्याच्या जागेमध्ये फार मोठं अंतर त्या ठिकाणी असताना त्यावेळी कोणी आक्षेप घेतलेला नाही, परंतु जिल्हा उपरुग्णालय बांधण्याच्या दृष्टिकोनातून ज्या हालचाली सुरू झाल्या, 100 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याप्रमाणे भूमिपूजन झालं। त्यावेळी आमदार सुनील शेळके यांनी लोणावळ्यातल्या लोकांची बैठक का घेतली नाही? त्या ठिकाणी हॉस्पिटल करायचं होतं तर खरं तर सर्व लोणावळ्याकर नागरिकांना त्या ठिकाणी एकत्रित बोलून त्याचा आराखडा दाखवायचा होता। आज तुम्हाला पार्किंगची व्यवस्था भेडसावते म्हणजे अप्रत्यक्षरित्या तुम्हाला तुमचा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध आहे आणि अनेक वेळा अधिकाऱ्यांनी या बाबतीमध्ये बैठकीमध्ये मुद्दा मांडला। मागच्या आठवड्यामध्ये आम्ही नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सगळ्यांनी बंद केलेत का? त्या शिष्टमंडळासोबत चर्चा करताना मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला आमच्या पुढे असा एक प्रस्ताव ठेवला की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पुढे जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करता येते का बघा। ते म्हटले ही माझी सक्ती नाही, हा एक तुमच्या पुढे एक विचार आम्ही ठेवलेला आहे। ज्यांचे फोन चालू असतील त्यांनी कृपया बाहेर जा। तर या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये असा दुजाभाव करणं खरं तर या गोष्टीचा मी पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो। रमाई सांस्कृतिक भवन त्या ठिकाणी आम्ही आमदार फंडातनं आता कृपया कुणाला जायचं असेल तर आता जाऊन यावर रमाई सांस्कृतिक भवन आम्ही त्या ठिकाणी आमदार बाळा भेगडे यांच्या आमदार फंडातनं बांधलं। कोरोनाचा कारण पुढं करून ते सभागृह देखील ताब्यात घेण्याचा प्रयत्न आमदार सुनील शेळके यांनी केला।
की त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करा. लोणावळा शहरामध्ये इतक्या जागा असताना देखील रमाई सांस्कृतिक भवनीवरती त्यांचा डोळा का? आणि खरं तर ही त्या दिवसापासून आमदार सुनील शेळके ही समाजाच्या विरोधातली भूमिका घेत आहे. आता बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काम 70% पूर्ण आलेलं आहे. आज तुम्हाला त्या ठिकाणी पार्किंगची गरज का भासली? तुम्ही नगरपालिकेने ज्या वेळेस हॉस्पिटलचा प्लॅन पास केला त्यावेळी त्या ठिकाणी दाखवलेली पार्किंगची जागा कुठे आहे? आणि जर त्या हॉस्पिटलला पार्किंग नसेल तर तुम्ही रुग्णाची हेळसांड करताय. त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स कशी जाणार, कशी माघारी फिरणार याचं प्रात्यक्षिक आमदार साहेबांनी दाखवलेलं नाही. त्या ठिकाणी अग्निशमन गाड्या कशा फिरणार? जर एखादी दुर्घटना घडली तर त्या 100 बेडच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची अवस्था काय होऊ शकते? आणि ज्यावेळेस भूमिपूजन केलं त्यात प्लॅन जर पास होता तर त्याचं प्रात्यक्षिक लोणावळ्याच्या नागरिकांना का दाखवलं नाही? आज दोन गोष्टी आहेत. एक तर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरची जागा त्यांना गिळंकृत करायची आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे, रिपब्लिकन पक्षाचा आरोप आहे. दुसरा की छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम त्या हॉस्पिटलच्या समोर आहे आणि त्या ठिकाणी भविष्यात पार्किंग करायची आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ते देखील लोणावळा शहरातून नष्ट करायची, हा देखील त्यामागचा एक डाव असू शकतो. कारण आजूबाजूला कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. हॉस्पिटलचं बांधकाम चालू आहे, बाजूला ज्येष्ठ नागरिक संघाचं कामकाज झालं, ती जागा देखील मोकळी होती. ती देखील जागेवरती आज काही पार्किंग करू शकत नाही. आणि मग अशा घिसाडघाईच्या पद्धतीनं ज्या हॉस्पिटलचं काम केलं, कुठलीही पार्किंगची व्यवस्था नाही, अग्निशमन केंद्राची तिथं उपलब्धता नाही आणि 100 बेडचं हॉस्पिटल आम्ही लोणावळ्याला दिलंय. ही जी टिपकी बाजूली जाते तिथं मूलभूत सुविधा नाहीत आणि ज्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टी पाहिल्या नाहीत त्यांच्यावरती कारवाई करावी अशी आमची रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या भोवताची 1 इंच सुद्धा जागा आंबेडकरी समाज हा देऊ शकत नाही आणि जर घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते हाणून पाडू अशा प्रकारचा इशारा आज आम्ही या ठिकाणी देत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं काम चाललेलं आहे. महापुरुषांच्या समूह शिल्पाचं काम झालं, त्या ठिकाणी आमदार महोदयांनी 1 रुपयाचा निधी दिलेला नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम चाललेलं आहे, 6 कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट आहे, त्या ठिकाणी आमदार साहेबांनी 6 रुपये दिलेले नाही. आणि अशा पद्धतीनं कुठल्याही 1 रुपयाचा फंड द्यायचा नाही आणि केवळ सामाजिक तणाव निर्माण करायचा अशा पद्धतीचं ते वर्तन कालच्या त्या आढावा परिषदेमध्ये आढळून आलं. त्यामध्ये अनेक प्रश्न मांडले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभित करण्याची मागणी रिपब्लिकन पक्ष असेल आणि लोणावळा शहरातल्या सर्व राजकीय पक्षाने वारंवार मागणी केलेली आहे. परंतु आजतागायत आमदार फंडातनं किंवा महाराष्ट्र शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभित करण्याकरता 1 रुपया देखील निधी उपलब्ध झालेला नाही. तुम्ही 333 कोटी स्कायवॉकला दिले, मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींना घंटागाड्या दिल्या, लोणावळ्यात त्यातला एकतरी घंटा तरी द्यायचा होता. कार्यक्रम लोणावळ्यामध्ये आणि घंटागाडी कुणाला वाटप करतायत? ग्रामीण भागातल्या लोकांना. त्या कार्यक्रमामध्ये नगरपालिकेला काय मिळालं? लोणावळ्याचा रोपवे आज गेले कित्येक वर्ष जो पेंडिंग आहे आणि त्यामध्ये नगरपालिकेला महाराष्ट्र शासनाने पुणे नामा येथील जमीन ही खरेदी करायला लावली. नगरपालिकेने जागा खरेदी केली आणि राजमाचीची गार्डन वन खात्याने ताब्यात घेतली. स्कायवॉक जो होतोय त्या स्कायवॉकला वन विभागाची परमिशन मिळते, शासनाची परमिशन मिळते, 333 कोटी रुपये निधी मिळतो. मग लोणावळ्याच्या रोपवेला काय मिळत नाही? लोणावळा शहरातलं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान
की त्या ठिकाणी लोणार शहरातला पहिला पुतळा छत्रपती शिवरायांचा आहे. त्या पुतळ्याची जर अवस्था पाहिली तर सगळ्यांना शर्मेने मान खाली घालावे लागेल. त्या ठिकाणी त्या शिवाजी उद्यानाचं सुशोभीकरण का झालं नाही, त्याला किती निधी दिला गेला. त्यानंतर ओव्हरब्रिजचं प्रकरण चालू आहे. ओव्हरब्रिजमध्ये एक बिल्डिंग इमारतीचं काम तिथं सुरू आहे आणि ओव्हरब्रिजचं एक पिलर त्या बिल्डिंगमध्ये जातो की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. त्या ठिकाणी किती निधी दिला गेला, 1 रुपयाचा निधी दिला गेलेला नाही. मागच्या महिन्यात कार्यक्रम झाला लोणार शहराचा, त्यावेळेस सांगितले की 1 महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा भूमिपूजन समारंभ होईल. आता परत आज तारीख काय सांगितली की 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं भूमिपूजन होईल. जर टेक्निकल सँक्शन झालेलं नाही, त्याचा पूर्ण प्लॅन तयार नाही, खासदार श्रीरंग बारणे यांनी आढावा बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये आम्ही मुद्दा उपस्थित केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काय झालं. त्या ठिकाणी मुख्य अभियंता पंढरीनाथ साठे यांनी सांगितलं की प्रकरण टीएसला गेले. आम्ही टीएसच्या जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात संपर्क साधला. त्या ठिकाणी हे केलेलं एस्टिमेट रद्दबातल ठरवलं, म्हणजे त्यांनी तांत्रिक मंजुरी नाकारली. आणि आज तुम्ही काल आढावा बैठकीत सांगताय की 19 फेब्रुवारीला महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं भूमिपूजन करणार. ते कसं करणार. आमदारकीचे जवळपास 90% कालावधी पूर्ण झालेला आहे, 10% शिल्लक आहे. या 10%मध्ये या महापुरुषांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण कसं होणार. भूमिपूजन जर तुम्ही केलं फेब्रुवारीमध्ये, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. हे माहीत असताना लोणावळेकरांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करायची, लोणावळेकर फक्त त्यांचा मतासाठीच वापर करायचा, अशा पद्धतीची ही जी प्रवृत्ती आहे ही खरं तर चिंताजनक आहे. मच्छी मार्केट आणि भाजी मंडईचा उहापोह त्या ठिकाणी केला गेला. या भाजी मंडई आणि मच्छी मार्केटचा प्लॅन किती वेळा बदलला. पहिल्यांदा नगरपालिकेच्या वतीने करायचं असा ठराव झाला, नंतर बीओटीवर करायचा असा ठराव झाला. मग आमदार महोदयांनी सांगितलं की मी महाराष्ट्र शासनाकडनं जेवढा निधी लागेल तेवढा द्यायला तयार आहे, तुम्ही प्रस्ताव पाठवा. पुन्हा तो ठराव झाला, 1 रुपयाचा निधी अद्याप नाही. लोणार शहरातल्या बौद्ध वस्त्यांमध्ये आमदार फंडातनं किती निधी आला, किती रस्त्याची कामं झाली, किती सभागृह त्यासाठी प्रस्ताव मंजूर केले. गावठाण विभाग असेल त्या ठिकाणी लोणार शहरासाठी नेमका कोणता फंड आला. रुग्णालय, पोलीस स्टेशन या 2 गोष्टीचा उहापोह केला जातो. आणि खरं तर या 2 गोष्टी अत्यावश्यक जरी असल्या तरी देखील लोणार शहराच्या मतदारांनी भरघोस मतांनी मतदान केलेलं आहे आणि त्याच्या पोटी आपण काय दिलंय याचा देखील खुलासा आमदार महोदयांनी केला पाहिजे. आणि स्कायवॉक 333 कोटीच्या मागे कोणाचा आशीर्वाद आहे, त्यात कोणाचा हात आहे याचा देखील खुलासा झाला पाहिजे ना. जाहीरनाम्यामध्ये स्कायवॉकचा उल्लेख नव्हता, स्कायवॉक करणार अशी कोणाची मागणी नव्हती, स्कायवॉक करणार असं कधी जाहीर केलेलं नव्हतं. पण अचानकपणे स्कायवॉक कसा पुढे आला आणि लोणावळ्याला 333 कोटी रुपये दिले अशा प्रकारचा जो डांगोरा मिटला जातो तो स्कायवॉक आतवण आणि कुरवंडे या ग्रामपंचायतीच्या वादामध्ये आहे. म्हणजे नेमकी कुरवंड्याची हद्द आहे की आतवणची हद्द आहे आणि नाव मात्र लोणावळ्याचं आहे. लोणार शहराला 333 कोटी रुपये जर द्यायचेच होते तर रोपवेला द्यायचे होते. शिवाजी उद्यानामध्ये जलदुर्ग आपण करण्याचा मानस होता, त्या ठिकाणी द्यायचे होते. विकासाचं काम होत आहे त्याच्याबद्दल आमचा विरोध नाही, विकासाच्या दृष्टिकोनात आम्ही देखील सकारात्मक आहोत. परंतु लोणावळेकरांची हेळसांड करायची, लोणावळेकरांना त्याच्या तोंडाला पाणी पुसायची आणि आम्ही लोणासाठी करतोय असा जो कांगावा केला जातो याच्या निषेधार्थ आणि
लोणावळेकरांना स्थापत्य भूमीची जी वागणूक दिली जाते त्याच्या विरोधामध्ये 29 जानेवारीला आम्ही मोर्चा आयोजित करणार आहोत. ही नगरपालिकेला आठवण करून देणार आहोत की तुम्ही भाजी मंडई करण्याचा ठराव केलाय, रेल्वे ओव्हरब्रिजचा ठराव केलाय, छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ पुतळ्याचं सुशोभीकरण करण्याचा ठराव केलाय. या सगळ्या गोष्टी आठवण करून देण्याकरता 29 जानेवारीला आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि या लोणातील मतदारांना जागृत करण्याकरता घंटा मोर्चा आम्ही आयोजित करतोय. तर आपण सगळ्या पत्रकारांनी याची खरं तर विशेष करून दखल घेतली पाहिजे. कालच्या आढावा परिषदेमध्ये कालचे विरोधक आज त्या ठिकाणी मैत्री भावना मांडताना आम्हाला पाहता आली. ही जर मैत्री, हा जर चहा 4 वर्षापूर्वी त्यांनी पिला असता तर लोणावळा शहराचा विकास याही पेक्षा दुप्पट झाला असता. परंतु ही 4 वर्ष भांडणात गेली, भांडणात घालवली. नगरपालिकेने त्यांच्या हिमतीवरती, मग त्या काळच्या नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, सगळे नगरसेवक असतील, त्या सगळ्यांनी त्यांच्या हिमतीवरती शहराचा विकास केला. परंतु आमदारांकडनं हा प्रश्न माझा नाही असं करून आमदारांनी या लोणाच्या विकासामध्ये कुठल्याही प्रकारचा हातभार लावलेला दिसत नाही. आणि बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय महापुरुषांच्या पुतळ्याचं सुशोभित करण्याकरता विद्यमान त्या काळच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव असतील, श्रीधर पुजारी असतील, दिलीप दामोदरे असतील, राजू बच्चे असतील, प्रमोद गायकवाड असतील, भरत हरपडे असतील, सर्व नगरसेवकांनी त्या महापुरुषांच्या पुतळ्याला विशेष योगदान दिलं आणि त्या योगदानातून ते काम सुरू झालं. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम देखील भूमिपूजन केलं. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेबांच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि त्याचं काम सुरू झालं. दुसरा मुद्दा कालच्या बैठकीत आला की डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळ्याचा कामाच्या बाबतीत चर्चा झाली. ज्या दिवशी नगरपालिकेमध्ये जो ठराव झाला त्या दिवसापासून आजतागायत अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी किंवा पुतळा निर्माण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची हालचाल केली गेली नाही. परंतु केवळ राजकीय भूमिका घेऊन काल अण्णाभाऊ साठे पुतळ्याचा देखील विचार करण्यात येणार आहे अशी काल आढावा बैठकीत मांडली. खरं तर या सगळ्या गोष्टी म्हणजे रात्र थोडी आणि सोंग फार अशी भूमिका आहे. आता विधानसभेच्या निवडणुका किती दिवसावरती आल्यात, लोकसभेच्या निवडणुका तर काही दिवसावरतीच आहेत. पण लोकसभेच्या निवडणुका होणार, त्यानंतर महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका येणार आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सगळ्या हा काळ आचारसंहितेमध्ये जाणार आहे. आणि मग शासनाकडनं हा निधी कधी येणार, मग त्याचं भूमिपूजन कधी होणार, टेंडर निघालं तर भूमिपूजन. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाची जी तारीख दिलेली आहे 19 तारीख, त्या आतमध्ये शासनाच्या सर्व परवानग्या मिळवल्या पाहिजेत, तांत्रिक मंजुरी मिळाली पाहिजे, आराखडा तयार झाला पाहिजे आणि तो जनतेसमोर ठेवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा सुशोभीकरणाचा आराखडा जर ठेवला नाही आणि अचानक तो समोर आला तर जशी अवस्था जिल्हा उपरुग्णालयाची झालेली आहे, त्या ठिकाणी पार्किंग नाही, मूलभूत सुविधा नाही आणि अशाच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं देखील लापरवाहीने जर काम सुरू केलं तर रिपब्लिकन पक्ष त्या विरोधामध्ये आंदोलन करेल. आज ही पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. पत्रकारांनी देखील खणखणीत बातम्या द्याव्यात अशी माझी विनंती आहे. कारण या महापुरुषांच्या आडून हा जो राजकारणाचा डाव टाकला जातो, सूर्यकांत वाघमारे किंवा रिपब्लिकन पक्षाला तुमचा विरोध असेल तो निश्चित करा, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला जर विरोध केला तर आमच्याशी गाठ आहे असा या ठिकाणी मी त्यांना इशारा देतो. केवळ उत्तर नको, कामाने उत्तर दिलं पाहिजे. आज आम्ही आमच्या हिमतीवरती कितीतरी कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून घेतलेला आहे. विधानसभेमध्ये निवडणुकीत कुणी कुणाच्या बाजूने काम केलं किंवा विरोधात काम केलं, लोकप्रतिनिधी हे सर्वांचे असतात आणि अशाच भावनेतून आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी जी भूमिका मांडली पाहिजे
कारण ते लोकप्रतिनिधी एका राजकीय पक्षाचे नसतात, तर ते सर्व राजकीय पक्षाचे सर्व मतदारांचे असतात। ही भूमिका ठेवावी आणि 29 तारखेला आम्ही मोर्चा काढणार आहोत। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाहीर सभा घेणार आहोत आणि या सगळ्या गोष्टींची चिरफाड त्या ठिकाणी केली जाईल। मी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आभार मानतो आणि पत्रकारांनी जे काही आवश्यक प्रश्न असतील ते विचारावेत, त्याला आम्ही उत्तर देऊ। धन्यवाद। लायन्स पॉईंट इथं जो स्कायवॉक होतोय, क्लास स्कायवॉक, त्याच्याबद्दल आपण काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत। नक्की काय म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये काय आपल्या हाती काय लागलेलं आहे का, की बाबा ज्याच्यावरती आपण अशा प्रश्न असा आहे की जो स्कायवॉक होतोय त्याच्यामध्ये मोठा भांडवलदार आहे। 333 कोटीचा आणि स्कायवॉकचा जो प्रोजेक्ट बनवलाय तो शासनाने बनवला नाही, शासनाने मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला नाही। आज एवढा मोठा 333 कोटी रुपयाचा जो निधी आहे हा देताना मुख्यमंत्र्यांनी परिषद घ्यायला पाहिजे होती, पत्रकार परिषद उपमुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे होती की लोणावळा शहराच्या पर्यटनाला चालना देण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, असं तरी पाहिजे होतं ना। की वर्तमानपत्रात आणि सोशल मीडियावर डायरेक्ट बातमी आली, डायरेक्ट त्याचा प्लॅन आला, मग त्याचा आराखडा कधी झाला, त्याची पाहणी कधी झाली, त्याची मागणी कुणी केली, हे सगळं पुढे यायला पाहिजे ना। आणि मग रोपवे का लटकलाय की राजमाची गार्डन ही नगरपालिकेच्या मालकीची, नगरपालिकेच्या ताबे वहिवाटीची, परंतु स्थानिक दोन व्यापाऱ्यांमध्ये वादामध्ये प्रश्न कोर्टात गेला आणि त्याचा गैरफायदा घेऊन वन खात्यातली जागा आपल्या ताब्यात घेतली। पण नगरपालिकेने पुणे नावाचा भूखंड विकत घेतला, तो भूखंड देखील त्याच्या बाजूचा जो भूखंड आहे त्यातलाही आपल्याला अर्धा दिला। जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ नाही, जयंत पाटलांचं कोराई देविका असं काहीतरी त्या संस्थेचं नाव आहे, तो त्यांना 1 रुपया नाममात्र भाड्याने दिलेला आहे आणि नगरपालिकेला बाजार भावाप्रमाणे पैसे भरायला लावले। मग तुम्ही तिथं नगरपालिकेचे पैसे म्हणजे शासनाचे पैसे म्हणजे नागरिकांचे पैसे ते गुंतवले जागेत। मग जर राजमाची गार्डन ही वन खात्याची होती तर सरकारने ही जागा घ्यायला बळजबरी करायची नव्हती, म्हणजे त्या जागेला देखील पैसे गेले लोणावळ्याच्या नागरिकांचे आणि राजमाची जिथून पिकअप पॉइंट आहे, म्हणजे रोपवे जिथून सुरू होणार आहे ती जागा नाहीशी झाली, मग रोपवे कसा होणार। दुसरा महत्वाचा मुद्दा की तुंगाली डॅमच्या बाजूला मोठा भांडवलदाराचं एक हॉटेल आहे, काय त्या हॉटेलचं नाव आहे, अप्पर डेक। त्या अप्पर डेकला जायला रस्ता नव्हता, वन खात्याची जागा आहे, वन खात्याच्या जागेने त्या रस्त्याकरता जागा सोडली आणि मग राजमाची गार्डनची वन खात्या जागा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून लोणावळा शहरातल्या आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक भूमिका काय घेतली नाही, म्हणजे दिशाभूल आहे। स्कायवॉकच्या अगोदर रोपवे, मग आता स्कायवॉक वरनं राजमाची गार्डन किंवा कुण्या नामाला डायरेक्ट रोपवे होणार आहे का, याचा देखील खुलासा केला पाहिजे ना। आज रोपवेचा प्रकल्प भासनात गुंडाळून स्कायवॉकच्या कसा उदय झाला याचं लोणावळ्याकर नागरिकांना स्पष्टीकरण दिलं गेलं पाहिजे। डाल में कुछ काला है, विकासाच्या नावाखाली नेमकं काय चाललंय हे उघड झालं पाहिजे। ते उघड कोणी केलं नाही तर निश्चितपणाने मी ते उघड करेन, कारण असा आकाशातून स्कायवॉक पडलेला नाही। स्कायवॉक कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून बाहेर आलेला आहे आणि त्याचा लोणावळ्याला कितपत फायदा होईल
होऊ पण शकतो, होऊ शकणार पण नाही. परंतु मग तुम्ही द्या कुरुंड्या ग्रामपंचायत तिकीट कुठे दिले किंवा आत्मान ग्रामपंचायत तरी दिले, डोळ्याच्या माती का मारतात? आणि या सगळ्या दृष्टिकोनातून जे जे चाललेलं आहे, याकरता कालचे शत्रू आज मित्र कसे झाले? एका चहामध्ये कुणाचा वाद मिटलाय असं तर इतिहासात नाहीये. म्हणजे आमदार महोदय कुणाला फोन करतायत, चहा प्यायला येऊ का? आमदार चहा प्यायला जातात आणि मग सगळं शुद्धीकरण होतं. याचं उत्तर कोणतरी दिलं पाहिजे ना. आता काल आढावा बैठक आहे, 3 वाजता आढावा बैठक, 2:50ला मला फोन विलास बडेकरांचा आला की आढावा बैठक आहे. 2:50ला कमलशीलला फोन आलेला. 10 मिनिटात माणसाने कसं यायचं? स्काय वॉक करून नेमकं परिषदेत जायचं कसं? आणि काही दिवसानं लोण्याचं नाव हे स्काय वॉक होईल. लोण्याचं नाव रस्ता तळाला जाईल आणि त्याची तुम्हाला जसं काम सुरू होईल तशी त्याची भूमिका कळेल. लोणाकर नागरिक किंवा जागरूक नागरिक आमच्या भूमिकेचं म्हणजे किल्ली उडवतील की हे विकासाच्या विरोधात आहे. पण विकास कोणाचा आहे याचं पण उत्तर मिळालं पाहिजे ना. आज त्या ठिकाणी स्थानिक नागरिक रोजगार करतायत, त्यांचं भवितव्य काय? पण त्या ठिकाणी होणारा शॉप मॉल आहे ते कोणाला दिले जाणार आहे? या सगळ्या गोष्टी पुढे पुढे हळूहळू येतील. दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही हळूहळू जाहीर करू. भाजी मंडईचा एक विषय पण आता घेतला होता. भाजी मंडईच्या विषयामध्ये गेले काही वर्षांमध्ये 4 ते 5 वेळा ठराव बदलले गेले. स्वबळावरती करायचा, बीओटीवरती द्यायचा, स्वबळावर करायचा, बीओटीवरती द्यायचा. आणि ज्या गोष्टीला विरोध झाला होता त्याच गोष्टीवरती काल परत एकमत झालेलं आहे. ती चहाची कृपा. चहा पान झाल्यामुळे ते सगळं पुढं आलं ना. चहा पाण्याचा कार्यक्रम झाला नसता तर परत भाजी मंडई आणि मच्छी मार्केट पुढे आलंच नसतं या पंचवार्षिक तरी. आता या पुढच्या निवडणुकीत येईल कदाचित. आता तो विषय संपलेला आहे. आता प्रशासकीय राजवट येणार, त्याच्यात त्या सगळ्या गोष्टी पुढे येणार ना. आता तो विषय आता कोणी होणारच नाही. त्या फक्त चहा कोणत्या कंपनीचा होता हे जाहीर नाही. हॉस्पिटलचा एक विषय आहे जो आता कालच्या याच्यामध्ये झाला की पार्किंगची समस्या गंभीर होईल असं काहीतरी एक विधान केलं गेलं होतं. पण ज्यावेळेस या हॉस्पिटलचा प्लॅन तयार केला गेला, ज्यावेळेस त्याची पायाभरणी केली गेली आणि काम सुरू झालं, त्यावेळेस भविष्यामध्ये ही समस्या निर्माण होऊ शकते याचा विचार केला गेला नव्हता का? खरं तर ज्या दिवशी भूमिपूजन झालं त्या दिवशी प्लॅन पास नव्हता आणि आम्ही त्याच्यात त्यावेळेस देखील हरकत घेतली. आणि विद्यमान नगराध्यक्षा त्यांचं देखील नाव त्या ठिकाणी नव्हतं. विद्यमान नगरसेवक देखील आजही तुम्ही त्या पाट्या पहा, त्या कार्यक्रमात त्यांचा काही म्हणजे सहभाग नव्हता. ना त्यांना निमंत्रित केलं होतं ना त्यांना बोलवलं होतं. म्हणजे मला असं वाटतं की कानेच्या सरपंच पदाचं सरपंच का कुठल्या तरी त्यांचं नाव होतं, पण नगराध्यक्ष नाव त्यामध्ये ज्या यादीमध्ये पाहिजे, ज्या सन्मानाने पाहिजे ते नव्हतं. आणि जर त्यावेळेस विद्यमान नगराध्यक्ष सूर्यकांताई जाधव त्यांच्या सर्व टीमला विश्वासात घेतला असतं, लोणाच्या सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास घेतला असतं, आज जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलचं रूप अनेक बदललेलं असतं. म्हणजे पार्किंग कुठे आहे, गाडीची एंट्री कुठे आहे, ते काहीच नाही ना. म्हणजे हॉस्पिटल हे रुग्णांच्या सेवेसाठी आहे का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या मुळावर आहे, हा खरा सवाल आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी पुतळा नकोय आणि म्हणून पार्किंग ठेवली नाही. आणि आता बाबासाहेबच्या पुतळ्याच्या पुढे जी मोकळी जागा आहे ती आम्हाला पार्किंगला द्या, अशा प्रकारचा एक भावनिक लोणाकरांना साथ घालायची आणि सामाजिक तणाव निर्माण करायचा हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि तो आम्ही आणून पाडू तेवढा आम्ही खंबीर आहोत.